त्याच्याशी देखील चर्चा झाली। त्यामुळे अडचण कुठलीही मला वाटतं या वेळेस येणार नाही। जवळपास अंदाज वर्तवलेला आहे 12 कोटी लोक येतील आणि या 12 कोटी लोकांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रयागराज येथील लोकांची काही पूर्णपणे प्रयागराज जेव्हा तिकडे प्रयागराजचा कुंभ सुरू होता त्याच वेळेस मी आता म्हणालो की मी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी देखील बोललो आणि त्यांनी सांगितलं तुमची टीम पाठवा। मग आपल्या अधिकाऱ्यांची सगळी टीम जाऊन तिकडे पाहणी केली आणि त्यांचं नियोजनाचे जे नियोजन प्राधिकरण होतं त्याच्याशी देखील चर्चा झाली। त्यामुळे अडचण कुठलीही मला वाटतं या वेळेस येणार नाही। जवळपास अंदाज वर्तवलेला आहे 12 कोटी लोक येतील आणि या 12 कोटी लोकांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी पूर्णपणे सरकार घेईल। 12 कोटी लोक येऊ शकतात त्यावेळेला अशा प्रकारचा कार्यक्रम होतो किंवा आपत्कालीन व्यवस्था म्हणून सुद्धा काही यंत्रणा पूर्ण आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट त्यासाठी पोलीस आहेत, एसडीआरएफ आहे, एनडीआरएफ आहे, सगळं सिस्टीम ज्या आहेत या पूर्ण तैनात असणार आहेत। कुठल्याही काही म्हणजे एकाही भाविकाला कुठेही गैरसोय होणार नाही याची संपूर्णपणे काळजी सरकार घेईल। कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी, त्यामुळे एक अर्थचक्र पण आपल्या राज्याला मोठं मिळणार आहे, एक आर्थिक बळ मिळणार आहे। कारण प्रयागराजला ज्याप्रमाणे त्या राज्याला आर्थिक बळ मिळालं तसंच महाराष्ट्राला ते मिळणार आहे। कारण करोडो लोक इथे येतील आणि त्याला जे काही अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल आणि खऱ्या अर्थाने नाशिकचा हा जो कुंभमेळा आहे हा नाशिकच्या विकासाचा टर्निंग पॉइंट या ठिकाणी ठरेल।